सटाणा नगर परिषद निवडणुकीला जोरदार सुरुवात। प्रभाग 7 व प्रभाग 9 मध्ये प्रचार कार्यालयांचे उद्घाटन, भाजपाचे मोठे बळकटीकरण। सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचत असताना आज प्रभाग क्रमांक 7 आणि 9 मध्ये उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे भव्य उद्घाटन करण्यात आले। पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला। उद्घाटन सोहळ्यास आमदार दिलीप बोरसे, माजी नगराध्यक्ष सुनील मोरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रवीण पवार, शहराध्यक्ष काका सोनवणे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे उद्घाटन सोहळा भव्य व उत्साहवर्धक पार पडला। दोन्ही प्रभागांमध्ये उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत विकासाची कामे, चालू प्रकल्प आणि आगामी योजनांची माहिती दिली, तर कार्यकर्त्यांनी घराघर संपर्क मोहीम आणखी जोमाने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 7 आणि 9 मध्ये प्रचार कार्यालय सुरू होताच राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे। या प्रभागांमध्ये तिढा रंगत असून पुढील काही दिवसांत प्रचार तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 7च्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन बागलाण विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मंगळू बोरसे साहेब यांच्या हस्ते झालेला आहे। मला या ठिकाणी खात्री आहे की इतका प्रचंड जनसमुदाय पाहून ज्या पद्धतीनं बागलाण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी या सर कोण हे सरको त्यांना हा प्रचंड जनसमुदाय पाहून मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सटाणा शहरवासियांनी आमदार दिलीप बोरसेंना प्रचंड भरभरून मतदान केलं होतं आणि सर्व 17 उमेदवारांचं डिपॉझिट या ठिकाणी जप्त केलं होतं। मला खात्री आहे की प्रभाग क्रमांक 7चा 3 तारखेला जेव्हा निकाल आपल्याला हाती येईल त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय योगिताताई सुनील मोरे आणि प्रभाग क्रमांक 7च्या उमेदवार प्रतिभा संदीप खैरनार आणि चेतन अशोक मोरे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय या ठिकाणी झालेला असेल। नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माजी नगराध्यक्ष सुनील दादा मोरे यांच्या सुविद्य पत्नी योगिताताई सुनील मोरे या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। त्याच पद्धतीने प्रभाग 7 मधील उमेदवार प्रतिभाताई खैरनार आणि चेतनजी मोरे हे 2 उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आहेत। मी आपल्याला आग्रहाची विनंती करण्यासाठी इथं आलो आहे आणि आग्रहाची विनंती मी खास करून आपल्या या मातीला स्पर्श करून, या मातीचा गुणधर्म फार वेगळा होता। हा वाडा पाहिला तर तसा हा वाघ परिवारातला वाडा आणि या वाघ परिवाराच्या वाड्यामध्ये या प्रचार कार्यालयाचं आपण उद्घाटन करत आहोत। मी खास करून ज्ञानू वाघ असेल, गौरव वाघ असेल, चेतन खैरनार असेल, भरत असेल, यांना पिंटू असेल, यांना मी 100% त्यांनी आमचा शब्द पाळला आणि आमच्या पाठीशी 100% सदैव उभं राहण्याचा शब्द त्यांनी मला दिला, म्हणून मी मनापासून त्यांचा आभार मानतो। आपण एक क्रांतिकारक विचारसरणीचे लोक आहात। तुमच्या विचाराने याच्या पुढे पूर्ण सटाणा नगरीचं शहर चालायचं, स्वच्छ कारभार चालायचा, त्या दृष्टिकोनातून आजही आपण आपल्या थेट नगराध्यक्षा योगिताताई मोरे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार प्रतिभा खैरनार आणि चेतन मोरे यांना आशीर्वाद देऊन भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवर प्रचंड मतांनी विजयी करा हे आव्हान करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे। बोलता माननीय आमदार साहेब एक गोष्ट विसरले की आपलं जे जुनं गाव बाजारामुळे ओस पडलेलं असं वाटतं, आपल्याला मनात शंका आहे। त्याच्यासाठी आमदार साहेबांनी 6 महिन्यापूर्वी यात्रा मैदानासाठी 2 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याचा देव मामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्ट आणि बाजार कसा बसेल, यात्रा कशी सुंदर आणि सुरक्षित आणि चांगली होईल याच्यासाठी आता निवडणुकीनंतर तात्काळ काम चालू करण्याचं आयोजन आमदार साहेब आणि आमच्या सर्वांच्या माध्यमातून होणार आहे। या ठिकाणी सगळ्यांच्या घरोघरी पोहोचलेले आहे आणि हे प्रगतीचे काम आपण पाहिले, प्रचंड विकासाची कामं
आपण पाहिलेले आहेत। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणी एकट्याने केलेले नाहीत, ही पूर्ण भाजपची टीम, वरिष्ठ सगळे पदाधिकारी यांनी या कामांसाठी सहकार्य केलं। माजी खासदार सुभाष बाबा भामरे, आमदार दिलीप साहेब बोरसे आणि सुनील दादा मोरे यांच्या सहकार्यातनं हा प्रचंड विकास, हा पुराव्यासहित विकास आहे, याच्यात कुठलंही खोटं काहीच नाही। आणि येणाऱ्या काळात आमच्या ज्या भाजपाची सगळी टीम दिलेली आहे ही पूर्ण प्रभागाचा आणि शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून म्हणतो की थेट नगराध्यक्ष पदासाठी योगिताताई सुनील मोरे आणि नगराध्यक्ष पदासाठी मी नगरसेवक पदासाठी ते थोडंसं प्रॅक्टिस होऊन चालली, परत नगराध्यक्ष पुढच्या वेळी त्यावर थेट तसंच नगरसेवक पदासाठी मी विलास बापू दंडगवार आणि मनीषाताई दीपक पाकळे यांना भारतीय जनता पार्टीच्या कमळावर तीनही फुल्या मारून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्यायचं आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची आणि या प्रभागाची शहराचा विकास करण्यासाठी नगरपालिकेत पाठवायचं आहे, ही तुम्हाला नम्र विनंती करतो आणि थांबतो।